तर आज कशा प्रकारे अवकाळी पावसाने संपूर्ण राज्यभरातच थैमान घातलेला आहे त्याचा आढावा घेऊया टॉप 9 बातम्यांमधून। नवी मुंबईत वादळी वाऱ्यासह जोरदार पाऊस झालेला आहे। वाशी, जुईनगर, सानपाडा परिसरात देखील वादळी वाऱ्यासह पाऊस झालाय। बदलापूरमध्येही वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली। परळमधल्या गोदरेज ग्राउंडवर देखील धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं। अचानक आलेल्या धुळीच्या वादळाने जनजीवन विस्कळीत झालं। अचानक आलेल्या वादळी वाऱ्याने शिवाजी पार्क परिसरात धुळीचं साम्राज्य दिसलं। आजूबाजूच्या इमारतींमध्ये धुळीमुळे नागरिक बेजार झाले। दादर शिवाजी पार्क परिसरात मोठ्या प्रमाणात धुळीचं साम्राज्य पाहायला मिळालं। धुळीमुळे समोरील रस्ताही नीट दिसत नसल्याने दुचाकी आणि चारचाकी चालकांचे हाल झाले। कांदिवलीमध्ये वादळी वाऱ्यासह पाऊस झाला। वाऱ्यामुळे धुळीचं साम्राज्य पसरलं। अचानक सुरू झालेल्या पावसाने नागरिकांची चांगलीच तारांबळ उडाली। मुंबई उपनगरातील कांदिवली, बोरिवली आणि मालाड परिसरात सोसाट्याच्या वाऱ्यासह हलका पाऊस झाला। अचानक आलेल्या पावसाने नागरिकांचे हाल झाले। पालघरच्या जव्हारमध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। तर अवकाळी वादळी पावसात वीज पडून 3 जण जखमी झाले। डहाणू तालुक्यातील आंबोली कोकणपाडा येथे झाडाखाली उभे असलेले तरुण जखमी झाले। ठाणे रेल्वे स्थानकावर प्रवाशांची गर्दी मोठ्या प्रमाणात आज दिसली। लोकलमध्ये चढताना 2 महिला ट्रॅकमध्ये अडकल्या तर महिला प्रवाशांनी रेल्वेखाली येणाऱ्या महिलेला वाचवलं। तर अनेक जिल्ह्यांनाही अवकाळीचा फटका बसलाय। पाहूया टॉप 9 बातम्या। अहमदनगरच्या अकोले तालुक्यातील सातेवाडीत वादळी वाऱ्यासह गारांचा पाऊस झाला। गारपीट झाल्याने जनजीवन विस्कळीत झालं। काही गावांचा वीज पुरवठा खंडित झाला। सांगलीत दुसऱ्या दिवशी वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। वादळी वाऱ्यामुळे 2 एकरवरील केळीची बाग जमीनदोस्त झाली। रत्नागिरी जिल्ह्यातील लांजामध्ये अवकाळी पावसाची हजेरी पाहायला मिळाली। अचानक आलेल्या पावसामुळे नागरिकांची तारंबळ उडाली तर उकाड्यापासून नागरिकांची सुटका झाली। धाराशिव जिल्ह्यात वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाची हजेरी। अवकाळीमुळे फळबागांसह इतर पिकांचंही मोठं नुकसान तर उमरग्यात वीज पडून 5 जनावरं दगावली। इगतपुरीत अवकाळी पावसाची हजेरी। उकाड्याने हैराण झालेल्या नागरिकांना दिलासा। गडचिरोली जिल्ह्यात वादळी वाऱ्यामुळे अनेक गावातील जनजीवन विस्कळीत। कच्च्या घराचं छत पूर्णपणे उडालं। मोठ्या प्रमाणात घरांची पडझड। नांदेडमध्ये अवकाळी पावसानं फळबागांसह शेती पिकांचं नुकसान। काही ठिकाणी जनावरं दगावल्याच्या घटना। रायगड जिल्ह्यात अवकाळी पावसासह गारपीट। नावांडे, घोडवली, केळवली या भागात गारांचा पाऊस। कोकणात येत्या 3 दिवसात अवकाळी पावसाची शक्यता। कोकण किनारपट्टीवरील वातावरणात बदल तर वादळी वाऱ्यामुळे मच्छीमार हैराण।